नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्नावर मराठा समाज संपूर्ण महाराष्ट्रात आक्रमक झालेला असताना पंढरपूर तहसील कार्यालयासमोर गणेश जाधव हा तरुण गेल्या अनेक दिवसांपासून उपोषणाला बसलेला आहे आणि मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय आता आपण एक इंचही मागे सरकणार नाही अशी भूमिका जरांगे पाटील असतील किंवा मराठा समाज असेल, गावोगावचे मराठा समाज असेल किंवा गणेश जाधव असेल, या सर्वांनीच आता घेतलेली आहे. आणि मराठा समाज आता हा खरं तर संयमाचा अंत झालेला आहे आणि आता आरक्षणाशिवाय दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवर भाष्य करायला किंवा बोलायला हा समाज तयार नाहीये. पंढरपूर येथे गणेश जाधव जे उपोषणाला बसलेला आहे त्याला समर्थन देण्यासाठी खर्डी गावचे नागरिक आणि खर्डी गावचे समाज बांधव इथं आलेले आहेत. खरं तर खर्डीला सुद्धा गेल्या 2 दिवसांपासून साखळी पद्धतीचं उपोषण सुरू आहे आणि त्या उपोषणामध्ये पहिल्यांदा गावच्या मराठा समाज बांधवांनी उपोषण केलं होतं. त्यानंतर काल महिलांनी उपोषणामध्ये सहभाग घेऊन दिवसभर काल महिला उपोषणाला बसल्या होत्या. तर उद्या लहान मुलं हे तिथले खर्डीचे उपोषणाला बसणार आहेत. त्यावरनं तुम्ही इथं गणेश जाधवच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आलेला आहात आणि तुम्ही सुद्धा खर्डीमध्ये उपोषण असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलन करून मराठा आरक्षणाची भूमिका मांडत आहात. नेमकं काय सांगाल सर? कसं आहे माहिती आहे, मराठा समाज आर्थिक दृष्टीने फार मागास आहे. त्या गोष्टीसाठी आता सरकारने देखील गांभीर्याने विषय घेतला पाहिजे. सध्या लोकांची अशी मानसिकता झाली आहे, रोज कोण ना कोण नवीन नवीन त्यांचा सोडलेली पिल्लं उठते, मराठा समाजाला उचकवण्याचं काम करते. काय कोण तो साधावरती काही बी बोलतो, मराठा समाजाला उचकवतो. समाजाचा अंत बघून येते ना काय येणाऱ्या काळात त्याने फक्त मुंबई सोडून बाहेर येऊन दाखवावं. मराठा समाज त्याला काय त्याची लायकी दाखवून देईल. फक्त आत्ताशी त्याच्या गाड्या फोडलेत. काय तो जर बाहेर आला ना त्याला देखील फोडायला लोक कमी करणार नाहीत. फार लोकांची परिस्थिती विचित्र झालेली आहे. काय आता आंदोलनाची दिशा काय आहे? आता आंदोलनाची दिशा अशी आहे, शांततेच्या मार्गानेच चालू आहे. जर समाजाला उचकवणे असं कोण जाणून बुजून जर प्रयत्न करत असेल तर येणाऱ्या काळात ह्या आंदोलनाचं उग्र रूप बघायला मिळेल त्यांना. काय म्हणणं आहे तुमचं खर्डीचे नागरिक म्हणून आजच्या मराठा आंदोलनाची दिशा काय आहे आणि पुढील दिशा काय आहे? तसं हे आंदोलन अंतिम टप्प्यात आलेलं आहे. म्हणजे मरून आमचे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी जी 40 दिवसाची मुदत मागली होती ती संपलेली आहे आणि एक अंतिम टप्प्यामध्ये आलेला आहे. आज मनोज जरांगे पाटील अमरण उपोषणाला बसलेत. त्यांनी पाणी सुद्धा ग्रहण केलेलं नाही. म्हणजे त्यांचा आज प्रकृतीला काही जर बरं वाईट झालं तर महाराष्ट्र पेटून उठेल हे सरकारला पण माहिती आहे. पण सरकार त्याच्यावर कुठलंही भाष्य करायला तयार नाही. गावोगाव प्रत्येक गावात आज काल आमच्या गावामध्ये कॅन्डल मार्च केला. परवा दिवशी काल महिला उपोषणासाठी बसले होते आणि उद्या लहान मुलं बसणार आहेत. प्रत्येक गावातून महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावातून प्रतिसाद चालू आहे आणि मराठ्यांना आरक्षण द्यायला अडचण काहीच नाही. मनोज जरांगे पाटलांनी सगळ्यांना पटवून सांगितलेलं आहे. किंबहुना त्यांनी पूर्ण महाराष्ट्रभर फिरून सगळ्यांना ज्याला कळत नाही त्याला सुद्धा समजावून सांगितलेलं आहे की आरक्षण तुम्हाला ऑलरेडी दिलं गेलेलं आहे. नवीन आरक्षण देण्यासाठी 52% वर काही पारित करायचं किंवा कोर्टात जायचं हे जे भाष्य आहे, हे जे दुसरी दिशा दाखवण्याचा भरकटण्याचा प्रयत्न आहे, दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे, वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे, त्याला कुठेतर फडा घातला पाहिजे, त्याला कुठेतर थांबलं पाहिजे. हे सगळ्यांना पटवून दिलेलं आहे की ऑलरेडी मराठ्यांना आरक्षण कुणबी म्हणून मराठ्यांना आरक्षण दिलं गेलेलं आहे. कारण 1990ला ज्यावेळेस ओबीसीनं आरक्षण दिलेलं आहे त्यावेळेस त्याचं पर्सेंटेज 14% वरून 32% कसं गेलं? कारण ऑलरेडी 28% ओबीसी समाज होता. आता जरी काउंट केला सगळा तरी 28%च भरतो आणि मग वरचं आरक्षण होतं ते मराठ्यांना होतं, कुणबी म्हणून होतं. मग त्यावेळेस कुणबी म्हणून एक लक्षात ठेवा, एखाद्या कार्यक्रमामध्ये एक 500 लोकांचा स्वयंपाक केला असेल तर त्या ठिकाणी 250 लोकांना बसवलं तर 250 लोक उपाशी राहणार ना. निम्मे मराठे त्या आरक्षणापासून वंचित आहेत आणि ऑलरेडी त्यांच्या नावावर आरक्षण आहे. त्यांच्या नावावर कोणतरी खाते आरक्षण खाते. तेच मनोज जरांगे पाटील काल त्यांनी सांगितलं की मी सगळ्याच बाहेर काढले कारण ते आता अंतिम क्षणाला आले. नक्की मुद्दा हाच आहे. खरं तर आरक्षणाची मागणी नाही असं मनोज जरांगे पाटील म्हणत आहेत. आम्ही काय म्हणतोय की आमच्या जातीला असलेले जे कुणबी प्रमाणपत्र आहे ते आम्हाला फक्त प्रमाणपत्र पाहिजे. ऑटोमॅटिकली आम्ही प्रमाणपत्राला काही कोर्टात जायची गरज नाही, कुठली समिती नेमायची गरज नाही. जे पुरावे आहेत, जे आमचे भाऊबंधक आहेत, जे आमचे पाहुणेरावळे विदर्भात आहेत, जे खानदेशात आहेत, जे कोकणात आहेत तेच आम्ही येत आहे. आणि असं होऊ शकत नाही की त्यांना मिळालं. आणि आमच्यातलेही काही लोकांना जे आता समजलं की काही राजकीय नेत्यांनी आमच्यातले काही राजकीय नेत्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढलेलं आहे. मग त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी काढले. मग जे गरजवंत मराठी आहेत त्यांच्यासाठी हा लढा आहे. आणि आमचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी तो आरक्षण घेऊन कुणबी प्रमाणपत्र घेऊनच
ते थांबणार आहे आणि त्याच वेळेस हा लढा थांबत नाही. आज आम्हाला जे आरक्षण हवं आहे ते आम्हाला ओबीसीतून पाहिजे 50% आतून. म्हणजे आमचे निम्मे बंधू कुणबी म्हणून आरक्षण घेत आहेत, त्याच्याबरोबर जे आम्ही राहिलोय म्हणजे ऑलरेडी आम्हाला ते आमच्या हक्काचं आहे आणि ते मंजूरच आहे, आरक्षण मंजूरच आहे, ते आम्हाला फक्त मिळालं पाहिजे. त्यांच्याबरोबर कुणबी प्रमाणपत्र सर्व मराठ्यांना दिलं गेलं पाहिजे, कारण ते आमचे भाऊबंधूच आहेत, सगळे सोयरेच आहेत, पाहुणेरावळेच आहेत, त्यांना आहे आणि आम्हाला नाही. तसं इतर जातीमध्ये चेक केलं तर वर्गानुसार हे आरक्षण आहे ओबीसी मधलं, तसं जाती जर चेक केलं, उदाहरणार्थ एखादी जात घेतली तर त्याच्या भावाला मिळालं तर त्याचा भाऊ लगेच त्याचं प्रमाणपत्र घ्यायची गरज नाही, तो त्या समाजात असतो. पण आज 2 विभाग केले ह्यात की कुणबींना काही मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलेलं आहे, ते त्यांनी घेतलं आणि जे राहिलेले ते पाठीमागे तसेच वंचित राहिलेले, त्यांना फक्त कुणबी प्रमाणपत्र द्यावं आणि हा प्रश्न शासनाने सोडवा. हा प्रश्न एकदम सोपा आहे, सिंपल आहे, शासनाला पण ते माहीत आहे, पण त्यांनी सोडवायची मानसिकता ठेवावी. मनोज जरांगे पाटील यांनी ते शासनाला पटवून पण दिलेलं आहे आणि अजून काय पटवून द्यायची गरज नाही. आता पटवून देणं म्हणजे हे त्यांनी सगळं समजून खुळ्यात शिरण्याचा प्रकार आहे. अशा समाजातील सर्व घटकांनी उपोषण करून सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न इथं करत आहेत. खर्डी गावचे लोक गणेश जाधवला समर्थन देण्यासाठी इथं आलेले असताना आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहे. नेमकी मराठा आरक्षणाची आताची सध्याची दिशा आणि भूमिका काय आहे? गेले 40-45 दिवस झालं जे जरांगे पाटील साहेबांनी आरक्षणाचं हत्यार उपसलं आणि सरकारला धारेवर धरल्यानंतर सरकारने जी 30 दिवसाची मागणी केली होती की बाबा आम्हाला 30 दिवसाचा वेळ द्या, आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ, पण जरांगे पाटील साहेबांनी आणखी मोठं मन दाखवत 40 दिवसाचा त्यांना अल्टिमेटम दिला. 40 दिवसात तुम्ही आम्हाला कुणबी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण द्या, ही भूमिका जरांगे पाटील साहेबांनी मांडली आणि उपोषण थांबवलं. त्यानंतर सरकार 40 दिवस गेले. 40 दिवसानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या दसरा मेळाव्या दिवशी ही शपथ घेतली छत्रपती शिवाजी महाराजांची. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणाची शपथ घेऊन सांगतो की बाबा मी आरक्षण मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय थांबणार नाही. त्यानंतर नरेंद्र मोदी साहेबांची शिर्डी येथे सभा झाली. आम्हाला मराठा समाजाला आतून आनंद होत होता. आम्ही वरून जरी आम्ही कडक भूमिका घेतलेली असली तरी आम्हाला आतून आनंद होत होता की बाबा मराठा समाजाचे नेतृत्व म्हणून एकनाथ शिंदे साहेबांच्या हातात नरेंद्र मोदी साहेब कोणतं एखादा असं बाबा पत्र देतात की तुम्हाला मराठा समाजाला येणाऱ्या काळात मी विधिमंडळात भूमिका कायदा करून आरक्षण देणार आहे आणि नरेंद्र मोदी साहेब एकनाथ शिंदे साहेबाला म्हणतात की मला एवढ्या दिवसाचा वेळ द्या, आम्ही विशेष अधिवेशन बोलवतो आणि मराठा समाजाला आरक्षण देतो, अशी भूमिका घेतात की काय असं वाटत होतं. पण त्यांची सभा झाल्यानंतर आमच्या लक्षात आलं की मराठा समाजाची ह्या महाराष्ट्रामध्ये घोर फसवणूक झालेली आहे. ती फसवणूक मोदी साहेब असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील आणि ह्या चालू सरकारनं केलेली आहे. तर ह्या चालू सरकारनं त्वरित आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येणाऱ्या काळात ह्या सरकारला, या महाराष्ट्र राज्यातल्या आणि देशातल्या नेत्याला मराठा समाजाच्या तरुणांच्या खूप मोठ्या रोषाला सामोरे जावं लागेल. मोदी साहेबांचा जो विषय निघाला इथे, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा ह्या विषयावर चर्चा व्हायलाच पाहिजे होती किंवा उल्लेख व्हायलाच पाहिजे होता असं सगळ्यांचंच मत आहे. परंतु जर महाराष्ट्र सरकारने जर पंतप्रधानांना कल्पना दिली असती की बाबा इथं असं आरक्षणासाठी आंदोलन चालू आहे आणि आम्ही आंदोलनासाठी प्रयत्नशील आहोत, तर आपण या संदर्भात लक्ष घालावं आणि आम्हाला योग्य मार्ग दाखवा, असं पण त्यांच्यापर्यंत तो विषय घालवलाच नाही आपल्या सरकारने. आमच्या मराठा समाजाची ही तर सगळ्यात मोठी खंत आहे. घरका भेदी लंकाट आहे म्हणल्यासारखी आमच्या मराठा समाजाची स्थिती झाली. ज्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वात जवळजवळ 40 आमदार फुटले, त्यातले 40 पैकी 30 आमदार मराठा समाजाचे होते. अजित पवारांच्या नेतृत्वात जवळजवळ 40-50 आमदार फुटले, त्यापैकी 80% आमदार मराठा समाजाचे होते. ज्या सरकारमध्ये भारतीय जनता पार्टी आहे त्यातले जवळजवळ 70-75 आमदार मराठा समाजाचे आहेत. म्हणजे जवळजवळ ह्या सत्तेतले 150 ते 150च्या आसपास आमदार मराठा समाजाचे असताना सुद्धा आमचीच लोक आमच्या बाजूने भूमिका घेत नाहीत, हे सगळ्यात मोठं आमचं दुर्दैव आहे. आणि येणाऱ्या काळात यांनी जर त्वरित मराठा समाजाची दिशाभूल न करता तिघणारं आरक्षण कुणबीतून ओबीसीतून मराठा समाजाला द्यावं. दुर्दैवानं जर मनोज जरांगे पाटील साहेब असतील, आमचे गणेश महाराज असतील, दुर्दैवानं यांच्या जीवितास काय झालं तर ह्या महाराष्ट्रात लोकशाही जिवंत होती ही म्हणण्याची वेळ या राज्यकर्त्यांवर येईल. नक्कीच. आता तुम्हीच जे बोलला त्याचाच एक मुद्दा धरून पुढे आपण ह्या गोष्टीवरही करू शकतो की आजपर्यंत आजच्या सरकारमध्ये जर 100च्या आसपास मराठा आमदार खासदार आहेत, पण आजपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मराठ्यांचंच प्राबल्य राहिलेलं आहे, मराठ्यांचं वर्चस्व राहिलेलं आहे. 40 वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी होते, इतके मराठा नेते आले, अगदी मुख्यमंत्री सुद्धा अनेक मराठा होऊन गेले,
परंतु या प्रश्नावर कुठलाच मराठा नेता असेल किंवा इतरही कुठला नेता असेल, आता तुम्ही म्हणल्यासारखं जर मराठा नेते जर याच्यावर गांभीर्याने विचार करत नसतील तर इतर समाजातल्या नेत्यांनी करायचा तर काही विषयच येत नाही. तर नेमकं मराठा समाजाचा आरक्षणाला विरोध कुणाचाच नसताना आरक्षण अडतंय कुठं? आता जे हयात नसणारे मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्रातले मराठ्यांचे, ते जर वरून बघत असतील तर त्यांना दुर्दैव वाटत असेल की आम्ही मराठा समाजाविषयी भक्कम भूमिका घेतली नाही. त्यांचं काहीच चुकलं नाही असं आम्ही म्हणणार आहे. का तर ज्या वेळेला भारत स्वतंत्र झाला त्यावेळेला मराठा समाजाची परिस्थिती भक्कमपणे होती. मराठा समाज हा महाराष्ट्रामध्ये थोरल्या भावाची भूमिका निभावत होता. आणि ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली, आरक्षणाचा विषय आला, ज्या वेळेला मराठा समाजाला आरक्षण देण्याची वेळ आली त्यावेळेला आमच्यातल्याच वरिष्ठांनी सांगितलं की आम्ही या महाराष्ट्रात मराठा समाज आणि मराठा समाजातील सर्वच लोक भक्कम परिस्थितीत आहेत, ज्यांना खरंच त्या आरक्षणाची गरज आहे त्यांना ते आरक्षण द्या आणि येणाऱ्या काळात आमच्या समाजाला ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला त्यांच्याविषयी आम्ही हयात नसताना सुद्धा त्यावेळच्या सरकारने भूमिका घ्यावी अशी भूमिका त्यावेळच्या नेत्यांनी मांडली होती. मग त्यावेळच्या नेत्यांनी जर तुमच्या सर्वसामान्य लोकांची भक्कमपणे बाजू घेतली असेल तर आजच्या काळाला ज्या समाजासाठी आमच्या नेतृत्वानं आमची जे हयात नसणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली त्या लोकांनी आज आमच्या मराठा समाजाच्या पाठीमागं भक्कमपणे उभा राहण्याची वेळ आलेली आहे. नक्कीच शेवटचा प्रश्न आहे. खरं तर यामध्ये राजकारण होता कामा नये, परंतु थोड्याफार प्रमाणात होईना राजकारण होताना आपण पाहिलेलं आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात. आता तुम्ही असं म्हणलं की ज्या काळात मराठ्यांना आरक्षणाची गरज नव्हती त्यावेळी मन मोठं करून मराठ्यांनी सांगितलं की बाबा ज्यांना खरंच नितांत गरज आहे त्यांना आरक्षण द्या. परंतु या मोठेपणाच्या भावनेमध्ये आज मराठा समाज थोडासा मागे पडत आहे असताना, नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाच्या तरुणांच्या संधी हुकत असताना, आज मराठा समाजातील बहुतांश समाज हा शेतकरी आहे आणि गरीब आहे. तर आज मराठ्यांना खरंच आरक्षणाची गरज निर्माण झालेली असताना मात्र मराठा समाजातले नेतेच मुळात भक्कमपणे बाजू मांडताना दिसत नाहीये. सगळ्याच पक्षातले मराठा जे नेते आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांना काय सांगाल? छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेला छत्रपती शिवाजी महाराजांना विरोधकापेक्षा स्वतःच्याच लोकांच्या विरोधात लढावं लागलं होतं. हा आमचा मराठ्यांचा इतिहास आहे आणि ह्या आमच्या मराठ्याच्या नेत्यांनी हे लक्षात घ्यावं. तुम्ही जरी थोडं वरच्या पायरीवर असला तर आम्ही खालच्या पायरीवर आहे. वरच्या पायरीवरून तुम्हाला खाली खेचायला आम्हाला वेळ लागणार नाही आणि तुमची लायकी दाखवायला वेळ लागणार नाही. येणाऱ्या काळात जे 150-160 आमदार आहेत त्यांनी लवकरात लवकर मराठा समाजाच्या बाजूने भक्कम भूमिका मांडावी. ते नेतृत्व करतायत, त्यांना सगळ्या समाजाची बाजू घेण्याची गरज असते का तर ते लोकप्रतिनिधी आहेत, त्याबद्दल आमचं काहीही दुमत नाही. पण तुम्ही ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाचं काहीतरी देणं लागतं, म्हणून त्या समाजाची बाजू भक्कमपणे विधिमंडळात मांडा आणि मराठा समाजातल्या तरुणांना न्याय द्या. नाहीतर येणाऱ्या काळात मराठा समाज आज जरी 70-75% विधिमंडळात आमदार असले तर येणाऱ्या काळात एकही आमदार मराठा समाजाचा या विधिमंडळात नसणार आहे. ही आमची सकल मराठा समाजाच्या तरुणांची भूमिका असणार आहे. आणि गंमत म्हणजे आता बऱ्याच वेळा मी काल काही ठिकाणी फिरत होतो या संदर्भात, तेव्हा असं माझ्या कानावर आलं की बहुतांश जी मराठा नेते आहेत त्यांनी ओबीसीची प्रमाणपत्र घेतलेले आहेत, ओबीसी सवलतीचे फायदे उचलत आहेत आणि समाजाला मात्र देताना ते काय त्यामध्ये काहीतरी विघ्न आणण्याचा प्रयत्न करतात. ह्या नालायक अवलादी आमच्या समाजात जन्माला आले हे आमचं दुर्दैव आहे. आज जर उद्या निवडणूक आयोगानं जर जाहीर केलं की हे जे 288 मतदारसंघ आहेत ते कुणबी आणि ओबीसी साठी आरक्षित राहतील तर ह्या सगळ्या अवलादींचे दाखले कुणबी आणि ओबीसी समाजाचे ह्याने तयार करून घेतलेले. अहो आता चालूला बघितलं तर महाराष्ट्रातलं 80% राजकारण मराठा घराणेशाहीच्या बाजूने फिरतंय. पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, मार्केट कमिटी असेल, इथं सगळे ह्या आमदार खासदारांचे सुपुत्र, सुना, भाचे, ज्याला पोरण आहेत त्यांचे ते नातेवाईक यांचाच गराड आहे. म्हणजे याचा अर्थ ते फक्त मराठ्याचे नाही तर ते मराठ्यांना लुटणारे अवलादे आहेत. म्हणून खरा रोष आमचा त्यांच्यावर आहे. नक्की एकंदरीतच आता मराठा समाजाने निर्णायक आंदोलन करण्याचं ठरवलेलं आहे आणि मराठा आरक्षणासाठी मग ते नेते असतील, राजकारणी असतील, यांच्या कोणाचेही मत विचारात न घेता आपलं आंदोलन तळीला नेऊन मराठ्यांना आरक्षण मिळवण्याच्या भूमिकेवर हे ठाम आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट कबीर देवकुळेसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या.